आणि ठाकरेंवर कारवाईबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय पुढील आठवड्यात येणार आहे। मुंबई ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये संथ गतीने मतदान झाल्याचा आरोप ठाकरेंनी केला होता। या संदर्भात त्याचबरोबर मुंबई उपनगर आणि ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुढील आठवड्यामध्ये अहवालावर सविस्तर चर्चा होणार आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगासंदर्भात काही वक्तव्य देखील केलेलं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत आहेत। अक्षय, आता पुढील आठवड्यामध्ये अहवालावर सविस्तर चर्चा होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईबाबतचा निर्णय देखील होणार आहे। सागर, नक्कीच उद्धव ठाकरे जे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आहेत, लोकसभा निवडणुकीच्या मुंबईच्या मतदानाच्या दिवशी त्यांनी शिवसेना भवनामध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमधनं निवडणूक आयोगावरती त्यांनी ताशेरे ओढलेले होते आणि त्याचसोबतच मतदारांना कुठेतरी आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेला असल्याच्या संदर्भातलं तक्रार जी आहे ती मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली होती। त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने या सगळ्या संदर्भातचा अहवाल देण्यासंदर्भातचे निर्देश जे आहेत ते राज्य निवडणूक आयोगाला दिलेले होते। त्यानुसार मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या सगळ्या संदर्भातचा एक संयुक्तिक अहवाल जो आहे तो आता राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेला आहे। राज्य निवडणूक आयोग हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवून या सगळ्या संदर्भात आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या वक्तव्याच्या संदर्भात काही कारवाई करणार आहे का केंद्रीय निवडणूक आयोग, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस मुंबईमधलं मतदान होतं त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलेली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सातत्याने निवडणूक आयोगाच्या संथ गतीच्या कारभाराच्या संदर्भात त्यांनी टीका केलेली होती। त्यामुळे अनेक मुंबईकर मतदारांना जे आहे ते आपलं मतदान नोंदवता आलेलं नव्हतं आणि त्या सगळ्याच्या संदर्भात आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।